विद्यार्थी मित्रांनो, लीनाज अकॅडमी या चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते। तर आपण इयत्ता 10वीच्या मॅथ 1 या पुस्तकातील लेसन नंबर 1 लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल्स पाहत आहोत आणि त्यातील प्रॅक्टिस सेट 1.1 आणि 1.2 आपण कंप्लीट केलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील भागाकडे वळणार आहोत। तर पुढील भाग आहे डिटर्मिनंट। अतिशय महत्त्वाचा असा हा भाग आहे की पुढील शिक्षणात देखील तुम्हाला त्याचा फार उपयोग होणार आहे, पण त्यासाठी बेस पक्का होणं फार महत्त्वाचं आहे। तर आपण बघूयात डिटर्मिनंट। A B C D is a determinant. A B C D अशा फॉर्म मध्ये आपण डिटर्मिनंट लिहित असतो। तर आता यामध्ये बघा ए बी इन ब्रॅकेट ए कॉमा बी, त्याचप्रमाणे इन ब्रॅकेट सी कॉमा डी, हे आपल्याला जे दिसतात ए बी आणि सी डी यांना काय म्हटलं जातं, रोज। आणि त्याचप्रमाणे ए सी आणि बी डी म्हणजेच ए कॉमा सी आणि बी कॉमा डी यांना काय म्हटलं जातं, कॉलम्स। तर बघा अशा प्रकारे ए बी आणि सी डी हे काय आहेत, रोज आहेत। ए सी आणि बी डी हे काय आहेत, कॉलम्स आहेत। तर आता हे जे डिटर्मिनंट आहे ए बी सी डी, तर याची डिग्री किती आहे, 2 डिग्री आहे। याची डिग्री किती आहे, 2 आहे। तर डिग्री 2 का आहे, तर रोज मध्ये बघा तुम्हाला किती एलिमेंट्स दिसतात, 2 एलिमेंट्स दिसतात। त्याचप्रमाणे कॉलम्स मध्ये पण तुम्हाला 2 एलिमेंट्स दिसतात। त्यामुळे आपण म्हणतो की डिग्री ऑफ डिटर्मिनंट इज 2 असं आपण म्हणतो। तर डिटर्मिनंट मध्ये आपण काय बघितलं, रोज आणि कॉलम्स बघितले आणि डिग्री ऑफ डिटर्मिनंट इज 2। तर आता हा डिटर्मिनंट जो आहे तो एक विशिष्ट नंबर आपल्याला दर्शवत असतो। डिटर्मिनंट रिप्रेझेंट अ नंबर। कोणता नंबर असतो तो, तर AD मायनस BC। डिटर्मिनंट रिप्रेझेंट अ नंबर AD मायनस BC। मग हे कसं आलं, तर बघा इथे मी पुन्हा तुम्हाला दाखवते कसं लिहिलं आपण, ABCD। तर आपण काय केलं, A आणि D यांचा गुणाकार केला, नंतर वजाबाकीचं चिन्ह टाकलेलं आहे, त्यानंतर B आणि C यांचा गुणाकार केलेला आहे। अशा पद्धतीने आपण हे मिळवलेलं आहे। म्हणून डिटर्मिनंट रिप्रेझेंट अ नंबर AD मायनस BC। मायनस चिन्ह हे फार महत्त्वाचं आहे। तर डिटर्मिनंट आर रिप्रेझेंटेड विथ कॅपिटल लेटर्स A B C D अशा कॅपिटल लेटर्सने आपण ते रिप्रेझेंट करतो। तर त्याच्यावर आधारित आपण काही उदाहरणं बघूयात। डिटर्मिनंट काय दिले इथे, आपण A ने रिप्रेझेंट केले। A इज इक्वल टू डिटर्मिनंट 5 3 7 9। आता हे कसं आपण सोडवणार आहोत, तर आपण वरती ते बघितलेलं आहे। डिटर्मिनंट ABCD इज इक्वल टू काय, AD मायनस BC। आणि या सूत्राप्रमाणेच आपण हे गणित देखील सोडवणार आहोत। तर बघा, म्हणून आपण इथे काय करणार आहे, 5 इंटू 9 मायनस, हे मायनसचं चिन्ह, आणि BC म्हणजे काय 3 इंटू 7, 45 मायनस 21 24। सो A इज इक्वल टू काय आलेलं आहे, 24 आलेलं आहे। त्याचप्रमाणे पुढचं गणित बघूया। N इज इक्वल टू डिटर्मिनंट मायनस 8 मायनस 3 2 4। तर आता हे आपण बघूयात, मायनस 8 इंटू 4 यांचा तिरकस गुणाकार, मायनस मायनस 3 इंटू 2, मग हा गुणाकार काय आला, -32
आणि मायनस मायनस इथे काय होणार आहे, प्लस 6 मायनस 26, कारण की मोठ्या संख्येचं चिन्ह आपण देतो. आता हे दोन गणितं आपण सोडवली की सहज सोपी होती. पण आता हे पुढचं गणित जे आहे ते फार महत्त्वाचं आहे, कारण की या गणितामध्ये वर्गमूळ 3 आपल्याला दिसते आणि वर्गमूळ बघितल्याबरोबर काही घाबरून जाण्याचं कारण नाही. तर बघा, अतिशय सोपं आहे हे गणित देखील. b इज इक्वल टू, आधी आपण लिहून घेऊया, 2 वर्गमूळ 3 इंटू 3√3, बरोबर. याचा आणि याचा गुणाकार केला, मायनस 9 इंटू 2. आता हे गणित कसं सोडवायचं ते बघा. आता आपण काय करूया की 2 आणि 3 या पूर्ण संख्या आहेत त्या आपण जवळ आणूया. 2 गुणिले 3 हे आपण काय आणलं, जवळ आणलं. 2 इंटू 3 इंटू √3 इंटू √3 हे आपण जवळ आणून घेतलं. पुढचं आपण जसंच्या तसं लिहिणार आहोत. आता इथे आपण गुणाकार लिहूया, 9 2 जा 18. आता पुढे हे गणित बघा पुन्हा. मग आता आपण इथे लिहिलं 3 2 जा 6. आता याचा गुणाकार केलेला आहे आपण आणि √3 इंटू √3 याचं उत्तर काय येणार आहे हे फार महत्त्वाचं आहे. तर याचं उत्तर काय येतं, 3 येतं. ते कसं येतं मी तुम्हाला सांगणार आहे. मायनस 18 इज इक्वल टू 18 मायनस 18 इज इक्वल टू 0. तर या इक्वेशनचं उत्तर आलेलं आहे 0. पण आता तुम्हाला इथे प्रश्न पडला असेल, √3 इंटू √3 याचं उत्तर 3 कसं आलेलं आहे, तर ते मी तुम्हाला इथे दाखवते. तर बघा, √3 इंटू √3 याचं उत्तर 3 आलेलं आहे. ते कसं आलं ते आपण बघूयात. तर √3 याचा अर्थ काय आहे की 3 आणि त्याचा घातांक आपण लिहिलेला आहे हाफ, इंटू इथे पण 3 लिहिलाय, त्याचा घातांक लिहिलेला आहे हाफ. आणि मग आपल्याला घातांकाचा नियम असा सांगतो की जेव्हा बेस सारखा असेल, सेम असेल, त्यावेळेला घातांकांची काय होते, बेरीज होते. तर आपण बेस हा सेम आहे त्यामुळे तो एकदा लिहिणार आहोत आणि मग घातांकांची इथे आपण बेरीज करणार आहोत. हाफ प्लस हाफ. मग याचा देखील बेस सेम आहे त्यामुळे 2/2 आणि याचा इथे जर गुणाकार केला तर आपल्याला काय मिळतो, 3 चा 1 पहिला घातांक आपल्याला मिळत आहे. म्हणजेच याचा अर्थ काय, 3. कारण की हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे इथे 3 हे उत्तर आलेलं आहे. Thanks for watching our video.